नाशिक शहरातील वाढलेली गुन्हेगारी नियंत्रणात येण्याची चिन्हच दिसत नाहीये आणि असं असतानाच आयुक्तांनी पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारलाय। पोलीस अधिकाऱ्यांची खांदेपालट केली गेली आहे। कामकाज सुधारा अन्यथा कारवाई असा इशाराच पोलीस आयुक्त कर्णिक यांनी दिलाय। आयुक्तालयातील अंबड, गंगापूर, मुंबई नाका, सातपूर, इंदिरानगर, MIDC, आडगाव पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांची खांदेपालट करण्यात आली आहे। इतर नवीन अधिकाऱ्यांसह पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना काम करा अन्यथा कारवाई करण्यात येईल असा इशाराच देण्यात आलाय। तर पाहूया अधिकाऱ्यांची खांदेपालट। मधुकर कड, आधीचे पोलीस ठाणे अंबड, आताचे गंगापूर। जगवेंद्र सिंग राजपूत, आधीचे पोलीस ठाणे गंगापूर, आताचे अंबड। मनोहर कारंडे, आधीचे पोलीस ठाणे भद्रकाली दुय्यम, आताचे इंदिरानगर प्रभारी। प्रकाश अहिरे, भद्रकाली दुय्यम आणि आताचे सातपूर प्रभारी। उमेश पाटील, आधीचे पोलीस ठाणे सायबर, आताचे आडगाव। संतोष नरुटे, आधीचे मुंबई नाका, आताचे चुंचाळे MIDC। रणजित नलावडे, आधीचे सातपूर, आताचे विशेष शाखा। संजय पिसे, आधीचे आडगाव, आताचे सायबर। विश्वास पाटील, आधीचे MIDC चुंचाळे, आताचे मुंबई नाका। तृप्ती सोनवणे, आधीचे इंदिरानगर, आताचे शहर वाहतूक शाखा युनिट 1। तुषार आढू, आधीचे शहर वाहतूक युनिट 1, आताचे सातपूर युनिट। रियाज शेख, आधीचे शहर वाहतूक सातपूर, आताचे द्वारका युनिट। आणि विशेष म्हणजे बदलीसाठी राजकीय हस्तक्षेप खपवून घेणार नसल्याचाही इशारा पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी देत बदलीसाठी लॉबिंग करणाऱ्या अधिकाऱ्यांवर लगाम लावलाय। आता या खांदेपालट नंतर तरी नाशिकमधील कायदा आणि सुव्यवस्था सुधारणार आहे का आणि वाढलेल्या गुन्हेगारीवर नियंत्रण येणार आहे का अशी चर्चा सध्या नागरिकांमध्ये जोर धरतीये।